तालुक्यातील माळणी येथील आयुष्मान आरोग्य उपकेंद्राची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून नवीन इमारतीसाठी प्रशासकीय मंजुरी मिळूनही 6 महिन्यांपासून कामाला सुरुवात झालेली नाही। आर्थिक वर्ष संपत आले असतानाही प्रशासकीय हालचाली मंदावल्याने हक्काचा निधी परत जातो की काय अशी भीती आता व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे गेल्या 2.5 वर्षांपासून येथे वैद्यकीय अधिकारीच नसल्याने आरोग्य सेवा ही राम भरोसे आहे। माळणी येथील आरोग्य उपकेंद्राची सध्याची इमारत पूर्णपणे जीर्ण झाली आहे। भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्या असून छताचे प्लास्टर ठिकठिकाणी उखडले आहे। अशा धोकादायक इमारतीत रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून राहावे लागते। ही बाब लक्षात घेऊन सहसंचालक आरोग्य सेवा मुंबई यांनी नवी इमारत बांधण्यास मंजुरी दिली असून 15व्या वित्त आयोगातून यासाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या उपअभियंत्यांनी 16 सप्टेंबर 2025 रोजी पत्र देऊन 3000 चौरस फूट जागेची मागणी केली होती। त्यानुसार माळणी ग्रामपंचायतीने तातडीने कार्यवाही करत झुडपी जंगल सर्वे क्रमांक 164 मधील अर्धा एकर जागेपैकी 3000 चौरस फूट जागा आरोग्य उपकेंद्रासाठी देण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर केला। 7/12 आणि सर्व आवश्यक कागदपत्रे संबंधित विभागाकडे पाठवून 6 महिने उलटले तरीही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही। प्रशासकीय दुर्लक्ष, तालुका आरोग्य अधिकारी या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकरी करत आहेत। गावकरी यांचा रोष असून तालुका आरोग्य अधिकारी कुही हे झोपेचे सोंग घेऊन बसले की काय असा रोष जनता व्यक्त करीत आहे। रिक्त पदे गेल्या 2.5 वर्षांपासून वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत। निधी परत जाण्याचे संकट, मार्च महिना जवळ येत असल्याने तांत्रिक मान्यता आणि निविदा प्रक्रिया रखडल्यास निधी परत जाण्याची शक्यता आहे। इमारत कधीही कोसळू शकते अशा स्थितीत आहे। आम्ही जागा उपलब्ध करून दिली, ठराव दिला तरीही अधिकारी चाल ढकल का करत आहेत? जर निधी परत गेला तर याला सर्वस्वी आरोग्य विभाग जबाबदार असेल। प्रतिक्रिया, तालुका आरोग्य प्रशासनाने या प्रकरणी तातडीने लक्ष देऊन बांधकामाला सुरुवात करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माळणीवासियांनी दिला आहे। नमस्कार सर, महालावी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण सध्या मौजा माळणी गट ग्रामपंचायत येथील आलेले आहोत। मागील आम्हाला प्राप्त माहितीनुसार माहिती मिळाली की मागील 2.5 वर्षापासून इथं आरोग्य अधिकारी समुदायिक अधिकारी इथं उपस्थित नाही आहेत, त्यामुळे यांचे रिक्तपदसुद्धा आहेत। ते नेमकं काय आहे प्रकरण आपण सरपंच साहेब पाटील साहेब यांच्याकडून जाणून घेऊ। सर नमस्कार, काय सांगाल नेमकं काय आहे इथं प्रकरण? ग्रामपंचायत माळणी येथील सरपंच भास्कर परशुराम सहारे बोलत आहे। आमच्या आयुष्मान आरोग्य मंदिर असून येथील समुदाय आरोग्य अधिकारी पद CHO चे रिक्त आहे। 2.5 वर्षापासून कोणी आहे नाही। सांग। मी गट ग्रामपंचायत माळणी येथील श्री भास्कर परशुराम सहारे चे पद 2.5 वर्षापासून रिक्त आहे, करिता लवकरात लवकर पद भरण्यात यावे। सर या विषयावर आपण ग्रामपंचायतमधून आरोग्य अधिकाऱ्यांना ठराव पाठवलेला आहे का की पद रिक्त आहे बा? एक दोनदा सांगितलं आम्ही, आमची जागा जी खाली आहे ते लवकरात लवकर भरून द्यावा। अच्छा, हे बोलला। विशेष बातमी, महालाईव्ह न्यूज, उल्हास मेश्राम।